शिरपूरचीच आहे ना. आणि ऐका तुम्हाला ज्यावेळी मागण्याचं तुम्हाला लेटर दिलेलं आहे पेट्रोल सेंटरला कारवाई काय त्याची उशीर झाला पण तुम्हाला लेटर आलाय ना 9:30ची नोटीसचं टायमिंग आहे. मग तुम्ही काय करायचं तुमची प्रायव्हेट कामं करत होता का? मग इथं आम्ही उन्हात 12 वाजेपर्यंत मरतो इथे त्याचा अर्थ काय आहे? मग तुम्हाला अर्ज पण दिलेला आहे तुम्ही तरी पण तुम्ही काय पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ, करंजाडे, माणघर आणि दापोली परिसरातील जमिनी संपादित करण्यासाठी सिडकोकडून सुरू असलेल्या हालचालींविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोणतीही लेखी संमती न घेता आणि प्रकल्पाबाबत स्पष्ट माहिती न देता संबंधित विभागाचे अधिकारी वारंवार पंचनामा व जमीन मोजणीसाठी येत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन कोणत्या कायद्याअंतर्गत आणि कोणत्या उद्देशासाठी घेतली जाणार आहे याचे लेखी स्पष्टीकरण आधी द्यावे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. जमीन देण्यास आमचा विरोध नाही, मात्र योग्य मोबदला, कायदेशीर प्रक्रिया आणि विश्वासात घेणे आवश्यक आहे असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. लार कायद्यानुसार मोबदला देण्यात यावा, तसेच जमिनीचा मालक या प्रकल्पात भागीदार कसा असेल हेही जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली. प्रति गुंठा 2,48,00,000 रुपये मोबदला देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सर्वेक्षणासाठी सहकार्य न केल्यास पोलीस संरक्षण घेऊन येऊ अशी भाषा काही अधिकाऱ्यांनी वापरल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला त्रास देणार नाही, मात्र दबाव आणि धाकदपटशाहीला भीक घालणार नाही असा इशारा देण्यात आला. पोलिसांनी अशा कारवाईसाठी संरक्षण दिल्यास त्याबाबत थेट पोलीस आयुक्तांना जाब विचारला जाईल असेही शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले. मुळमुळीत शेतकरी समजू नका, आम्ही लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांच्या विचारांचे समर्थक आहोत. अस्तित्वातील कायदे पायदळी तुडवून शहरीकरणाचा प्रयत्न झाला तर तीव्र संघर्ष उभा राहील असा इशारा देत शेतकऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. योग्य न्याय, सन्मान आणि मोबदला मिळाल्यास शेतकरी स्वतःहून जमीन देतील, मात्र फसवणूक आणि मनमानी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. सरकार आमचं आहे, सरकारने कायदे चांगले केलेत, तर त्याचे इम्प्लिमेंटेशन हे अधिकारी आहेत ना, नालायक अधिकारी आहेत, नालायक, ती इम्प्लिमेंटेशन चुकीची करतात आणि शेतकरी कसा खड्ड्यात जाईल याचा प्रयत्न करतात. मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगतो, मुख्यमंत्री साहेब तुमचा खूप गाजावाजा आहे, आम्ही BJP वाले आहोत, सरकार आमचं आहे, केंद्रात सरकार आमचं, मग शेतकऱ्यांना अन्याय का? तुम्ही याच्यात लक्ष घाला. आणि ॲज पर आमचा विरोध नाही, तुम्हाला विकासाला विरोध नाही, आमचा विरोध आहे फक्त शेतकऱ्याला काय देणार त्याचं तुम्ही सांगा आम्हाला. आमची इच्छा एवढीच आहे का केंद्र सरकारने जो कायदा पारित केला आहे लाटचा, त्या लाटप्रमाणे जमिनी घ्या, त्याची व्हॅल्युएशन द्या, शेतकरी हुशार तुम्हाला जमिनी देतील, स्वतः मोजून देतील. तर तुम्ही हे चुकीचे पायंडे पाडता. तुमचे सरकारी अधिकारी, याच्यात मेन म्हणजे सरकारी अधिकारी चुकीच्या पायंडा पाडतो. मला वाटत नाही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा काय, पण मी ह्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो, साहेब याच्यात लक्ष घाला आणि शेतकऱ्यांच्या पोटात पाय येते ते थांबवा. आता इथे सिडकोचे समोर सर्वे आले त्यांना आपण विचारूया, एवढंच मला म्हणायचं. याला माहितीच नाही पत्र, माझी स्वतःची मेट्रोमध्ये 10 पत्र आहेत, आयुष्यात कुठलं पत्राचं उत्तर देत नाही. का मारा एकच गेलो कोर्टात किती वर्ष जा, आता मी स्वतः 8 वर्ष फेऱ्या मारतो, काही रिझल्ट नाही. माझ्या अहवालमध्ये असं लिहिलं त्यांनी का शेतकऱ्यांनी 20% भूखंड घ्यायला असहमती दर्शवली. तुम्ही घेतलाच नाही असं त्यांचं म्हणणं. तुम्ही मला कधी दिलंच नाही. मागितलं 50 वेळा मागितलं, 50 पत्र लेखी दिलेत, सगळं दिलं, तोंडी जाऊन भेटलोय. ते म्हणतात कोर्टात, आता आमच्या हातात नाही, हायकोर्टात जा. हायकोर्ट गेले 8 वर्ष फेऱ्या मारतो, अद्याप रिझल्ट नाही. मी हायकोर्टात मागतो, मी एक सदन शेतकरी आहे म्हणून. गरीब शेतकरी काय करेल आमचा? हायकोर्टात तुम्हाला हायकोर्टच्या वकिलांना 1 एप्रिलला 1 ते 2 लाख रुपये लागतात. इथं आमच्या लोकांना 2 ते 3 हजीमौत आहे. सिडको काय करोडोची संस्था आहे, पैसे सिडको म्हणजे कोण हो? हे अधिकारीच असतं त्याच्यात. एकदम माजलेत बोलत, माजलेत त्यातला प्रकार आहे. सरकार देतो ना, सरकारने कायदा काढला त्यामुळे घ्या ना बाबा हो, आमची पुन्हा आहे. पण ते कायदे फाट्यावर मारायचे नाही. यांना फुकटमध्ये 20% म्हणजे काय, 100% फुकट जमीन मिळतो. आणि ज्या लोकांनी दिली आता माझ्या तोंडात वाईट येईल का दिल्यास
त्या मिटिंगला मी होतो. मी स्वतः विरोध केला पृथ्वीराज चव्हाणांना 60% काय मिळणार आम्हाला. पण आमचे काही अति काय कालचे त्या कालचे पुढारी नाही द्यायलाच पाहिजे. मला एकट्याला बाजूला पाठवतात. मी पोलीस ऑफिसरांनी म्हणजे पोलीस कमिशनर नवी मुंबईचे आहेत, त्यांनासुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे की सर्वे करण्यासाठी आमचा अपोज आहे आणि आमचा जो अपोज आहे तो कायदेशीर मार्गाने म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर लेखी करस्पॉन्डन्स झालेलं नाही. त्याच्यामुळं आमचा तो अपोज आहे. आणि हे अशा प्रकारचा आमचा कायदेशीर अपोज असताना जर पोलीस कमिशनर साहेबांनी जर सर्वेसाठी जर पोलीस प्रोटेक्शन दिलं तर त्यांनी आमच्या राईट टू ओन प्रॉपर्टी ह्या फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट पोलीस प्रोटेक्शन देते असं होईल. त्याच्यामुळं आम्ही या देशातले नागरिक म्हणून आम्हाला मालमत्ता ओन करण्याचा मालकीमध्ये ठेवण्याचा मूलभूत हक्क आहे आणि त्या हक्काच्या अगेन्स्ट पोलीस प्रोटेक्शन सर्वेसाठी पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाहीत आणि त्यांनी जर तसं दिलं तर ते बेकायदेशीर होईल. हे मी पोलीस कमिशनरनं कळवलेलं आहे. त्याच पत्राची प्रत मी रेव्हेन्यू सेक्रेटरी आणि UD सेक्रेटरींना दिलेलं आहे. आता आम्ही सर्व अधिकारी भूकरमापक अधिक सावंत आज मला मी भूमी अभिलेख पनवेल कार्यालयातून आलेलो आहे. आता इथे जर तुमचा विरोध असेल तर आमचा आम्ही नाही, शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही कसं करणार. मग आज तुम्ही सर्वे करणार. आता पंचनामा करावा लागेल कारण आपलं विरोध असल्यामुळे. माहिती संपादित मेट्रो सेंटर एक देऊ शकते किंवा सिडको देऊ. तर आज तुम्हाला हे सर्वे करण्यासाठी सांगितलं कोणी होतं खरं. नाही आम्हाला नोटीस मिळाली ना म्हणजे आमच्याच ऑफिस कारण वरिष्ठाकडून तुमची चर्चा झाली शेतकऱ्यासंघ अशी समजली. त्यानंतर त्यांनी नोटीस काढली. आहेत ते कुठं आता बाहेर गेले येतो आता पण भूमी अभिलेख डिपार्टमेंटला त्यांच्या तुमचं नाव सांगा. मी शहाजी पाटील बोलतोय. भूमी अभिलेख डिपार्टमेंटला कुठल्याही जमिनीचा सर्वे करायचा असेल तर त्या जमिनीचा मालक जो आहे त्या मालकाची लेखी अनुमती असल्याशिवाय त्यांनी सर्वेला येणंच नाही. म्हणजे रेव्हेन्यू ॲक्ट असं सांगतो की ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचे मालक यांची लेखी संमती असल्याशिवाय त्यांनी यायला नाही पाहिजे. तर या केसमध्ये इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांना लेखी संमती दिलेली नसताना सिडको पुन्हा जबरदस्तीनं सर्वे करायला येते हे न सुटलेलं कोड आहे. आत्तापर्यंत अशाच प्रकारे जबरदस्ती करून सिडकोनं जागा घेऊन लोकांची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामुळं आता आम्ही फसवणूक करण्याचा कुठलाही चान्स सिडकोला देणार नाही. त्याच्यामुळं जर सिडकोला जागा घ्यायची असेल तर त्यांनी कशासाठी जागा घ्यायची आहे त्याचे लेखी शेतकऱ्यांना कळवावं लागेल. आणि लार कायद्यामधल्या प्रोव्हिजनप्रमाणे त्यांना जर शहरीकरणासाठी जागा पाहिजे असेल तर त्या शहरीकरणामध्ये जागा कंपल्सरी घेताना त्याच्यामध्ये जमिनीचा मालक हा भागीदार असणं आणि त्याचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष होणं हा लार कायद्याचा जो मूळ गाभ आहे. त्या पद्धतीनं सिडकोनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे ते समजल्याशिवाय आणि आमच्या जागेच्या ॲक्विजिशन संदर्भातली कुठलीही प्रोसिजर पुढं जाण्याच्या अगोदर सेक्शन 26 प्रमाणे कलेक्टरनी आमच्या जागेची आजच्या दिवसाची बाजाराची किंमत ही इस्टॅब्लिश केल्याशिवाय आम्ही या जागेच्या ॲक्विजिशनमध्ये कुठल्याही प्रकारे भाग घेणार नाही.